Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. पण मागच्या वेळेस श्लोक 4था अध्यायाचा श्लोक नंबर 33 पर्यंत पाहिला होता. आज 34 व त्याच्या पुढे पाहूया आपण. तर श्लोक शेअर करतो. पहिले प्रार्थनेने चालू करूया आपण. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारणे निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिण त्रिभुवनमन्य शरण्यात. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनांदेन मत्तालिको वंदे रूप सनातन युग श्री जीव गोपालक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदुर चाहम. हरे कृष्णा. ओके, ठीक आहे. तर सर्वांचं स्वागत करतो आजच्या मराठी भगवद्गीतामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत 4था अध्याय श्लोक नंबर 34 व त्यापुढे आपण पाहणार आहोत. तर मी श्लोक शेअर करतो. ठीक आहे, सर्वांना श्लोक दिसत आहे? ठीक आहे, विल रीड. मी श्लोक वाचतो, तुम्हाला रिपीट करायचंय कोणाला तर तुम्ही रिपीट करू शकता. हा खूप एक महत्वपूर्ण श्लोक आहे. प्रभुपादजी बरेच वेळेस ह्याला कोट करायचे आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपलं जे तत्व आहे ते समजण्यासाठी. तर ह्याला थोडस व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करूया. तद्विधी प्रणिपातेन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. हरे कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. माझ्याकडे मराठी भगवद्गीता आहे, मी त्यातून वाचतो. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले आहे. इथे भगवान आता आजच्या श्लोक मध्ये काय उपदेश करत आहे की आध्यात्मिक गुरुकडे एक म्हणजे एक पहिला इन्स्ट्रक्शन आहे की तत्विधी प्रणिपात, म्हणजे गुरुंकडे गेलं पाहिजे आणि कसं प्रणिपात केला पाहिजे. त्यांना सरेंडर केलं पाहिजे, त्यांची शरणागती घेतली पाहिजे. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून
त्यांची सेवा कर. त्यांना समर्पण केलं पाहिजे, मग त्यांना प्रश्न विचारले, सेवा केली पाहिजे आणि मग त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. तर इथे 3 गोष्टी या जर आपण थोडस लॉजिकली समजण्याचा प्रयत्न केला तर इथे गुरुकडे गेलं पाहिजे, नम्रपणाने गेलं पाहिजे, त्यांना सेवा केली पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे. आता आपण ठीक आहे. पुढे काय म्हणतात, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात. आणि त्यांच्याकडे का गेलं पाहिजे, कारण ते आत्मसाक्षात्कारी आहेत आणि ते ज्ञान प्राप्त करू त्यांना आपल्याला प्राप्त करून देऊ शकतात, प्रदान करू शकतात. आणि का, कारण त्यांनी तत्व पाहिलेलं आहे. तर इथे एक गुरूंकडे, ते पण कुठले आध्यात्मिक आणि जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांच्याकडे जायला सांगितलं आहे, नम्रपणाने जायला सांगितलं आहे, सेवा करायला सांगितले आणि त्यांना प्रश्न विचारायला सांगितला. कसले गुरु ते पण इथे थोडस त्यांनी इथे हायलाइट केलं. कसले, जसं आजकालचे जे ढोंगी गुरु त्यांच्याकडे नाही, जे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि तेच ज्ञान आपल्याला प्रदान करू शकतात. तर तात्पर्य खूप चांगलं आहे. मी वाचतो हे झाला. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपादच्या आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत येथे त्यांच्यापासून प्रारंभ होणारे गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा उपदेश देत आहेत. तर इथे इथे प्रभुपादजी काय सांगतात की भगवान त्यांच्यापासून जे प्रारंभ झाला आहे, भगवान हे नाही म्हणत तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या. काय म्हणतात, ज्यांच्यापासून जी सुरू झालेली आहे परंपरा, जसं भगवान कृष्णाचे शिष्य कोण आहेत, टेल मी, त्यांचे शिष्य कोण आहेत भगवान कृष्णाचे? सांदीपनी ऋषी. हा, सॉरी माताजी, सांदीपनी ऋषी. ते कृष्णांचे गुरु आहेत. मी विचारतो की कृष्णांचे शिष्य कोण आहेत? अच्छा, शिष्य. डिसायपल, व्हेरी सॉरी. शिष्य. त्यांचे जसं आता जसं प्रभुपाद सांगत आहे की त्यांच्या परंपरेमध्ये जे त्यांच्यापासून जी परंपरा चालू झाली त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. तर त्यांचे 4 मुख्य शिष्य आहेत, ब्रह्माजी, शिवजी, लक्ष्मीजी आणि जे 4 ब्रह्माजीचे पुत्र आहेत, चतुर्कुमार ज्यांना म्हणतो ते आहेत. आणि त्यांनी मग जसं आपण परंपरेमध्ये येतो, तर ब्रह्मांचे शिष्य नारदजीचे शिष्य व्यासमुनी, आणि असं करत 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 आज खाली आपण प्रभुपादजी पर्यंत आलो. प्रभुपादजी नंतर बरेचसे प्रभुपादजींचे शिष्य आहेत, ज्यांच्याकडून आम्ही लोकांनी, मी हेमांगिनी माताजी आणि बरेचसे असे हजारो आहेत शिष्य, ज्यांनी प्रभुपादजीचे शिष्य त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे. तर त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्याला हे ज्ञान प्राप्त करायचं आहे. तर आपण डायरेक्ट भगवान कृष्णाकडे नाही जाऊ शकत. आणि जसं आजकाल आपण पाहत आहोत, जे तुम्ही व्हिडिओ पण बरेच पाहत असताल, ऋत्विक, लोकांना वाटतं हे इस्कॉन आणि आपसामध्ये काय भांडण चाललंय. ते एक फिलॉसॉफी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की गुरु फक्त प्रभुपादजी आहे, त्यांच्यानंतर कोणी गुरु नव्हता. पण तसं नाहीये. गुरु प्रभुपाद जी आहेत, त्यांचे गुरु होते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांचे गुरु होते, असं म्हणजे कृष्णापासून चालू झालं प्रभुपादजी पर्यंत. तर प्रभुपादजींच्या नंतर ती परंपरा कशी थांबू शकते? जसं प्रभुपादजींनी त्यांच्या गुरुकडून दीक्षा घेतली, तसे त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी त्यांना दीक्षा दिली, त्यांनी आम्हाला दीक्षा दिली. तर असं हे, आणि जे लायक आहेत ते गुरु बनते. जसं प्रभुपादजींचे जे बरेचसे शिष्य होते सगळे गुरु नाही बनले, तर तसं जे आताची जी पिढी आहे त्याच्यामध्ये पण जे आहेत सगळे नाही, बरेचसे ग्रहस्थ आहेत. बरेचसे लोक आता महाराज झाले आहेत, जसे भक्ती रसामृत महाराज आहे, भक्ती वनमाली महाराज आहे, भक्ती वैष्णव आश्रय महाराज आहेत, हे सगळे आता महाराज बनले आहेत. ते आता पुढे दीक्षा देत आहेत. तर ही जी परंपरा आहे ती चाललेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे ज्ञान जे आहे ते प्राप्त करायचं आहे. डायरेक्ट मी कोण म्हणेल की मी भगवान कृष्णाकडूनच ज्ञान घेणार, बाकी कोणाकडून घेणार नाही, तसं नाही होत.
हे ज्ञान जे आहे ते गुरु शिष्य परंपरेमध्येच तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तर इथे हे सांगत आहे, गुरु शिष्य परंपरेच्या तत्वाचे पालन केल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. आणि जर गुरु व्हायचं असेल तर त्याला त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्याला ते एंटर करावं लागेल. त्याला एक गुरु स्वीकारावा लागेल आणि मग तो गुरु होऊन मग आपले जे पुढे शिष्य आहेत त्यांना तो सांगू शकतो. त्याच्याशिवाय ती परंपरा चालणार नाही किंवा तो गुरुही होऊ शकत नाही. भगवंत आध्यात्मिक गुरु आहेत. भगवान हे बोलतो ना, कृष्णामध्ये जगद्गुरु, भगवान कृष्ण आदी गुरु आहेत, त्यांच्यावरती कोणी नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी भगवान कृष्णाकडेच मी ज्ञान प्राप्त करेन किंवा मी गुरुला मी काय बोलतो ना स्किप करेन, तसं नाही. जसं आपण पाहतो, आपण बऱ्याच वेळेस एकलव्यावरती चर्चा केली. एकलव्य पण जे आहेत, बरेचसे जे आचार्य ते म्हणतात की दॅट वॉज नॉट द राईट थिंग. त्यांनी गुरुला स्किप केलं. त्यांनी गुरुकडून डायरेक्ट जाऊन त्यांनी शिक्षा घेण्यापेक्षा त्यांची एक मूर्ती विग्रह बनवून त्याच्याकडून त्याला ते स्किल्स होते त्याच्यामध्ये, म्हणून ते त्याच्यामध्ये आले. पण तोच जर व्यक्ती जर गुरुकडे गेला असता, द्रोणाचार्याकडे गेला असता, तर अजून म्हणजे त्याने स्वतःच्या मेहनतीवर एवढं केलं. जसं एक मुलगा आहे कोण जो घरामध्ये अभ्यास करून जर तो 75% आणू शकतो, तर टीचरकडे गेला तर त्याला कमीत कमी 96% तरी येतील. तर ही जे पद्धती आहे की गुरुची गरज नाही, आणि बरेचसे लोक असतात. आणि इंडियामध्ये फिलॉसॉफी एक अशी वस्तू आहे, इव्हन म्हणजे देवाची चर्चा चालू झाली की पानवाला पण कमीत कमी 2 तास बोलून दाखवेल त्या चर्चेवर. तर दॅट इज ऑल. म्हणजे हे व्हॉट्सअप ज्ञान, फेसबुक ज्ञान आहे. दॅट इज नॉट रिअल नॉलेज. तर हे रिअल नॉलेज कुठून भेटेल? आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये भेटेल आपल्याला. आणि जे प्रभुपादजींनी जी भगवद्गीता दिली आहे, कारण ती प्रभुपादजींकडून पण आपण हे ज्ञान देत आहोत, तर आपण नॉलेज घेऊ शकतो. पण अजून आपल्याला सिरियस व्हायचं असेल या मार्गावर, तर आपल्याला एक गुरु स्वीकारावा लागेल, त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी लागेल. आणि ते दीक्षा घेतल्यावर मग जे काही विधी आहे ते फॉलो केलं तर आपण त्या परंपरेमध्ये स्थित होऊ. मग हे ज्ञान जे आहे पुढे आपण लोकांना पण देऊ शकू. जसं हेमांगिनी माताजी करत आहे, मी करत आहे. आपण एवढे क्लासेस ठेवतो आपण आणि लोकांना सांगतो कसं भक्तीमध्ये कसं पुढे गेलं पाहिजे. तर लोकांना हे आपण जे आम्हाला प्रभुपादजींनी सांगितलं आहे, आमच्या गुरुंनी सांगितलं, प्रभुपादजींनी सांगितलं, तेच म्हणजे आम्ही पोपटासारखे, वी आर जस्ट पॅरट्स. त्यांनी त्यांच्याकडून जे शिकलो ते आपण रिपोर्ट करत आहोत. पण त्यासाठी पण ते कनेक्शन प्रॉपर पाहिजे. म्हणजे कोणी म्हणत असेल की मी MBBSचं पुस्तक घेऊन मी वाचेन आणि त्याने मी डॉक्टर बनेन, तसं नाही होणार. त्याला एक प्रामाणिक गुरुकडे त्याला एक युनिव्हर्सिटी जॉईन करावं लागेल, गुरु करावं लागेल. त्याच्याकडून मग कोर्स झाल्यावर इंटर्नशिप घ्यावं लागेल त्याला, आणि मग तो डॉक्टर होईल. तो डायरेक्ट तो म्हणेल मी MBBSचे पुस्तकं वाचतो आणि डॉक्टर होतो. सो दॅट इज नॉट पॉसिबल. तर गुरु शिष्य परंपरा हा एक महत्वाचा विषय आहे, हे जे पूर्ण जे कोर्ट केस आहे ती ह्याच्यावरती नव्हती, ती प्रॉपर्टीसाठी होती. पण ते जिंकल्यावर आता हे जे बँगलोर इस्कॉन वाले ते म्हणतात की आम्ही बरोबर आहोत आणि आम्ही केस जिंकलो म्हणून आम्ही जे करतो ते बरोबर आहे. दॅट इज नॉट रॉंग. इस्कॉननी आपली एवढी करोडोची प्रॉपर्टी फक्त एक गोष्टीवरती काय म्हणाले, आम्ही तुमच्यामध्ये सामील व्हायला तयार आहे, पण आम्ही जे करत आहोत त्याचा स्वीकार करावा. तर हे ऍज अन इस्कॉन सोसायटी कोणालाही मान्य नव्हतं. कारण प्रभुपादजींनी जे शिकवलंय आजपर्यंत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये पुढे जायला. तर प्रभुपादजींचे आपल्या गुरूंचे आज्ञा कशी ते ओलांडतील म्हणून ते बोलले नको, आमची प्रॉपर्टी गेली चालेल, पण जे तत्व आहे, जे प्रिन्सिपल्स आहे त्याला सोडू शकत नाही. तर हेच इथे प्रभुपादजी आपल्याला आजच्या या श्लोकामध्ये पण शिकायला भेटत आहे.
प्रभुपादजी पुढे सांगतात, गुरु शिष्य परंपरेतील पुरुष भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो आणि जर तो कनेक्शन मध्ये असेल तर तो पुढे ते ज्ञान एक्झॅक्टली देऊ शकतो. जसं प्रभुपादजी बरेच वेळेस उदाहरण देतात की जसं एक इलेक्ट्रिकल बॉक्स आहे, त्याच्यातून जर मला मोबाईल चार्ज करायचा आहे, टीव्ही कनेक्ट करायचा आहे किंवा वॉशिंग मशीन काही कनेक्ट करायचं असेल तर ते एका पॉवर हाऊसशी कनेक्टेड पाहिजे, ट्रान्सफॉर्मरशी कनेक्टेड पाहिजे. तिथे जर तिथून ते प्रवाह येत असेल इलेक्ट्रिसिटीचा तरच मी तिथे. फक्त तो डब्बा दिसत आहे आणि त्याच्यात मी कितीही सॉकेटमध्ये ते प्लग लावला, मोबाईल चार्जर लावला किंवा काही लावला तर ते कनेक्टेड नाही, ते इट्स ऑफ नो यूज. तर हे पण असंच आहे, ती परंपरामध्ये कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही आणि आजकाल हेच होत आहे. लोक ना वाटतं की मी आता म्हणून हे ते जे स्वनिर्मित जे आहे मार्ग आहेत भरपूर आहेत, मी कोणाचं नाव घेत नाही, पण कोणीही आता जर पाहिलं मेजॉरिटी जे आहेत जेवढे संस्था आपल्याला दिसत आहे ते कोणीही त्यांना विचारलं कुठल्या परंपरामध्ये येतात तर ते सांगू शकत नाही. ते सांगतात की आम्ही चालू केलं किंवा ते सांगतात आमचे जे गुरु होते त्यांनी 20 वर्षापूर्वी चालू केलं. त्यांचे गुरु कोण आहे तर ते माहित नाही. तर ती परंपरा जी कनेक्शन जसं आम्ही आता इस्कॉन मध्ये राईट फ्रॉम माझ्यापासून माझे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, राईट अप टिल कृष्णापर्यंत ही परंपरा आम्हाला माहित आहे. वी कॅन कोट दॅट. पण बाकीच्या लोकांना विचारलं की ते जास्तीत जास्त स्वतःच सांगतात की बाबा हा बाबा आहे यांनी चालू केलं. त्यांचे गुरु कोण तर माहित नाही. ते कुठल्या परंपरेमधले आहे तर ते माहित नाही. तर दॅट इज तसं नसायला हवं. गुरु परंपरा जी गुरु शिष्य परंपरा आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती प्रामाणिक असायला पाहिजे. जसं आपण नेहमी म्हणतो एक युनिव्हर्सिटी जी आहे एक ऑथराइज्ड प्रामाणिक युनिव्हर्सिटी असायला पाहिजे. आपण कुठल्याही काय बोलतो रोड छाप युनिव्हर्सिटी मधून आपण शिकायला जात नाही, पण कुठलं तरी प्रमाणे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये आपण जाऊन तिथे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आपण असंच कुठल्या तरी छोट्या मोठ्या युनिव्हर्सिटी जात नाही. तसंच जर हे भौतिक शिक्षणासाठी आहे तर आध्यात्मिक शिक्षणासाठी का नको? आध्यात्मिक शिक्षण जर घ्यायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक युनिव्हर्सिटी विच इज जसं ब्रह्म संप्रदाय, कुमार संप्रदाय, श्री संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय 4 संप्रदायांमध्ये असेल तरच आपल्याला ते तिथे कनेक्ट झालं पाहिजे. इफ नॉट आपल्याला त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे, कारण ते नक्की 100% ते चुकीच्या मार्गावर नेतील. तर हे इथे सांगितलं आहे. तसं मग पुढे म्हणून पुढे श्रीमद भागवत सांगते 6.3.19 धर्मं तु साक्षात भगवत प्रणीतम. धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. तर धर्म जे आहे ते कुठल्या पानमाल्याकडून किंवा एका रोड छाप बाबाकडून नाही, हे भगवाननी सांगितलेलं आहे भागवतामध्ये. धर्मं तु साक्षात भगवाननी सांगितलेलं तर त्या मार्गाला आपल्याला फॉलो करायचं आहे. आपल्याला वी हॅव टू फॉलो दॅट. आणि हे जसं भगवान कृष्णाने ब्रह्माजींना सांगितलं, ब्रह्माजींनी नारदजीला सांगितलं, नारदजींनी व्यासदेवाला सांगितलं, तर ते कनेक्शन असल्यामुळे ते एक्झॅक्ट जे मेसेज आहे तो आपल्याला भेटत आहे. मग पुढे म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादविवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. मानसिक जे तर्क आहेत किंवा शुष्क वादविवाद आहेत त्याच्याने काही प्राप्त होणार नाही. तसेच ज्ञान ग्रंथाचं स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. तर जसं मी ते सांगितलं की कोणी घरी बसून MBBS किंवा इंजिनिअरिंगची पुस्तकं, काही सिंपल एक म्युझिक जरी शिकायचं असेल ते तो पुस्तक वाचू शकतो, पण ऍक्च्युअल त्याला तो म्युझिक वाजवायचं असेल, काही असेल, गिटार असेल किंवा मार्शल आर्ट्स असेल, एनिथिंग, फक्त पुस्तकं वाचून PDF घेऊन तो ते करू शकणार. त्याला गुरुकडे जावं लागेल, ते ज्ञान प्राप्त करावं लागेल, तरच तो पुढे ते ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे.
ते ज्ञान प्राप्त करायचं असेल, सिंपल पण जर घेतलं काही बेसिक म्हणजे जे आध्यात्मिक जे अभ्यास आहे त्याच्यासाठी पण गुरु लागतो. पण जेव्हा सॉरी भौतिक जे ज्ञान आहे, जसं काही शिकायचं असेल, एम-बी-बी-एस करायचं असेल, इंजिनिअरिंग असेल, छोटे-छोटे जे कोर्सेस आहेत, ते करायचे असतील, तर पी-डी-एफ घेऊन कोणी ते शिकू शकत नाही. तर मग आध्यात्मिक गोष्टींबद्दल मग लोकांना असं का वाटतं, की आम्ही घरी बसून आम्ही आणि अ, मी जसं सांगितलं इव्हन पानवाला पण 2 तास प्रवचन करू शकतो. पण त्याच्या मागे जर आपण पाहिलं तर त्यांचे जे स्वभाव आहे किंवा त्यांचे जे वागणं आहे, ते त्याच्याप्रमाणे नाहीये. प्रवचन मनुष्य करू शकतो, पण त्याचं वागणं पण तसं असायला. जसं प्रभुपादजींचे 2 शिष्य होते. एकदा ते वृंदावनमध्ये गेले होते. एक कोणतरी बाबा होता. त्याचं खूप जबरदस्त एकदम भागवतम चाललं होतं. लोकं रडत होते, डान्स करत होते. ते दोघांनी पाहिलं, त्यांना खूप आवडलं. अरे वाह! किती मस्त आहे. आणि नंतर ते बोलले, "चला त्यांना आपण त्या महाराजला भेटूया." म्हणून ते मागे गेले, तर ते मागे ते सिगारेट ओढत बसले होते. बोलले, "अरे बापरे! हे काय?" बोलला, "आता हे एवढं मोठं प्रवचन करत होते, सांगत होते निर्व्यसनी असलं पाहिजे, असं-तसं." म्हणजे खूप काही प्रवचन दिलं, पण तो स्वतः जो आहे तो सिगारेट ओढत आहे. तेव्हा त्यांना प्रभुपादजींनी सांगितलं ते महत्त्व समजलं. तर नॉलेज एक एस्पेक्ट आहे, पण नॉलेजचं प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन त्याला ॲप्लिकेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं मी जर मार्शल आर्ट्स शिकलो मी, प्रॅक्टिकल मला सगळं म्हणजे थिअरेटिकल सगळं माहिती आहे मला. असं केलं पाहिजे. हो, हां, सगळं माहिती आहे मला. पण जे ॲक्चुअल जेव्हा स्ट्रीट फाईटवरती येतं, वेदर आय एम एबल टू यूज दॅट ते महत्वाचं आहे. किंवा मला पी-डी-एफ बघून मी तबला कसा वाजवला पाहिजे, सगळे मला सूर माहिती आहे, हे माहिती आहे. पण ॲक्चुअल जेव्हा मला वाजवायला दिलं तबला, वेदर आय कॅन प्ले. तर दॅट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन इज जे खूप महत्वाचं आहे. तसंच आध्यात्मिक ज्ञान असेल भरपूर, पण ते प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये आहे का, ते लोकांच्या स्वभावावर दिसतं. तर दॅट इज इम्पोर्टंट. मग पुढे अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे. आणि जर चांगला गुरु भेटत असेल, जसे प्रभुपादजी होते. त्यांचे जेवढे शिष्य होते जर आपण पाहिले, तर दे आर ऑल म्हणजे मेजॉरिटी जे होते म्हणजे खूप चांगल्या घरातून. जसे गिरिराज महाराज, परत परमपूज्य जयपताका महाराज, हे मल्टी मिलियनर्स त्या टाइमातले. सगळं सोडून दिलं म्हणजे एकदम काही म्हणजे एक चाराण्याचे पण त्यांनी ते खिशात ठेवले नाही आणि आलं. सगळं सोडून दिलं त्यांनी. त्यांचे आई-वडील रडत बसले, "बाबा तू एवढा मल्टी मिलियनर तू कशाला तू हे इस्कॉन जॉइन करतो?" बोलला, "नाही, आम्हाला जे प्रिन्सिपल आहे, जे तत्व आहे ते आम्हाला आवडलं. कारण हे सगळं आम्हाला इथे सोडून जायचं आहे. फक्त कृष्णाचं एक आहे जे आमच्या बरोबर आहे. भागवतमचं जे ज्ञान आहे ते आमच्या बरोबर. तर हे माझ्या उपयोगाचं नाही." आणि सगळं सोडून दिलं. तर असा जर चांगला गुरु भेटत असेल तर त्याला स्वीकारला पाहिजे. मग पुढे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. आणि प्रगती जर करायची असेल, एक आहे युनिव्हर्सिटी जॉइन करणं. हा बाबा मी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला जातो, मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. पण मार्क्स किती येतात तुला? कोण सांगेल मला 10% भेटतात, कोण सांगेल 15%. तर मग उपयोग काय? चांगली गुणवत्ता आपण असली पाहिजे. 90, 80, 75 असं असायला पाहिजे. तर ती प्रगती कशी होईल? गुरूंना प्रसन्न केलं तर गुरुच्या सानिध्यामध्ये राहून गुरुकडून शिकून हे कसं केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे. मग ते गुरु मग ज्ञान देत राहतात. बाबा अच्छा असं करा. जसं आपण अर्जुनाला पण पाहिलं होतं. अर्जुन पण इतका टॉप क्लास धनुर्धर कसा झाला तो? कारण ते सारखं गुरूंकडून शिकत राहायचे. आता द्रोणाचार्य पण जे होते ते पण काय करायचे, एक टास्क द्यायचे, की असं-असं तुम्ही इथून पाणी घेऊन या आणि जो पहिला येईल त्याला मी काहीतरी एक्स्ट्रा शिकवेन. तर सगळेच धावत होते. पण अर्जुन वॉज सो एक्सपर्ट ते टास्क संपवायचे, फटाफट यायचे आणि मग ते त्यांच्याकडून शिकून घ्यायचे. तर असं ते एक ठाव असली पाहिजे, की मला गुरुकडून शिकलं पाहिजे. मग
पुढे प्रभुपादजी सांगतात, नम्रता आणि सेवेविना विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. म्हणजे लोक येतात, बरं प्रश्न विचार, हे कसं केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे. आपण बरेचसे युट्यूब मध्ये पण बघतो, बरेचसे जे आपले अनिरुद्ध आचार्य आहेत, दुसरे पण जे महाराज आहेत, लोक येतात भरपूर प्रेमानं प्रश्न विचारतात, पण उपयोग काय? त्यांच्या जीवनात ते जे नॉलेज आहे, ते जे घेत आहेत, ते अप्लाय पण करत नाही ते. तर प्रश्न कसा विचारला पाहिजे? गुरूंकडे नम्रतेने गेलं पाहिजे. जसं भगवान सांगतात, विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. नम्रतेने गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, मग तुम्ही प्रश्न विचारा. मग गुरुची कृपा होते आणि मग ते पुढे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान पण भेटतं आणि गुरुची कृपा पण भेटते आणि भगवंताचाही साक्षात्कार होतो. सो एव्हरीथिंग हॅपन्स सायमल्टेनियसली. मग पुढे सांगतात, आध्यात्मिक गुरूंना घेतलेल्या परीक्षेत शिष्याने यशस्वी झाले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात, तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. म्हणजे आतून त्याच्यामध्ये जी ती एक हाव आहे की मलाही शिकलं पाहिजे, जसं अर्जुनाची होती. सगळेच जात होते, कौरव पण जात होते, 100 कौरव पण होते, पण ते त्यांना ते ठीक पाठवलंय वडिलांनी, जर जाऊया आपण. तसं नाही, ते मला शिकायचंय, मला धनुर्धर व्हायचं, मला हे करायचं, मला ते करायचं. जसं भीम होतं, तर मला गदा शिकायची आहे. तर ते म्हणजे त्यांचं काहीतरी स्पेशल होतं. आज पण जर लोक पाहिलं तर काही ना काही फील्डमध्ये आता नवीन ए आय चॅट जीपीटी काय, तर लोक लगेच हो ठीक आहे, मला शिकलं पाहिजे. तर ती डिझायर असली पाहिजे, तरच माणूस पुढे प्रगती करू शकतो, नाहीतर तो तसंच राहील. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. तर असं पण नाही की गुरु जे काही सांगत आहे, प्रश्न विचारला, ठीक है तुम कल क्या खाया था, बोला हरी चटणी, बोला आज तुम लाल चटणी खा. हो, अरे वा वा वा, काय गुरु आहे माझा, किती बघा, मी हरी चटणीच्या ऐवजी. तसं ते ब्लाइंड फॉलोइंग पण आहे. इंटेलिजंट असला पाहिजे शिष्य, त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे, आता हे असं आहे, असं का? आणि ते पण नम्रतेने, असं चॅलेंजिंग स्पिरिट मध्ये नाही की त्यांना खाली दाखवण्यासाठी नाही, पण एक उत्सुकता आहे. जसं शाळेमध्ये जो एक विद्यार्थी आहे, तो आपल्या गुरूंना, आपल्या टीचरना प्रश्न विचारतो. तेव्हा टीचर मॅथ्सचा प्रॉब्लेम शिकवतो, त्याला समजत नाही, तो विचारतो, अच्छा हे असं झालं, मग हे असं का झालं? मग टीचर त्याला समजवतो. तो त्या जर फॅक्टरने विचारला, तर तो आध्यात्मिक प्रगती करतो. तर त्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तर ब्लाइंड फॉलोइंग किंवा अंधानुसरण बिलकुल नसायला पाहिजे. हा ठीक आहे, काही समजत नाही तर आपण प्रश्न विचारू शकतो, की असं का? मग सांगतात, अच्छा ठीक आहे, हे असं केल्याने असं होतं, हा मग ठीक आहे. मग त्याचा जो डाऊट आहे तो पण निघून जातो आणि त्याची आध्यात्मिक प्रगती पण होते. आणि विवेक शून्य प्रश्न ते पण नसावे. असं काही लोक प्रश्न विचारतात, भगवंतांनी जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला होता, तेव्हा कुठल्या कलरची कपडे घातली होती, तीच का घातली? हे म्हणजे दिस इज युजलेस. म्हणजे असे कुठले कपडे घातले किंवा काय खाल्लं होतं, त्याने काही फरक पडणार नाही. दॅट इज नॉट द प्रिन्सिपल. तत्व नाहीये ते. भक्तीचं आपण भक्ती शिकायला जात आहोत. आपण भगवद्गीतेमध्ये किंवा काही म्हणजे सिंपल गिटार शिकायला जातोय, तर तिथे मी गिटार कसा वाजवेन, त्या तो टीचर कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, तो काय खातो, काय कपडे घालतो, त्याच्याशी काही घेणं नाही. मी माझ्या उद्देशाने गेलो, मला गिटार शिकायचं आहे, ठीक आहे, आय विल बी फोकस्ड ऑन दॅट. तसंच तसं असायला पाहिजे. मग पुढे ब्लाइंड फॉलोइंग आणि विवेक शून्य प्रश्न दोघांना अवॉइड केलं पाहिजे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नव्हे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असं नाही, तर नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घ्यावा. तर केवळ म्हणजे काही लोक जातात, आम्ही या संस्थेमध्ये आहोत, 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, पण त्यांच्यात आध्यात्मिक प्रगती अजिबात नाही. का? कारण प्रभुपाद जिथे सांगतात काय काय लागतं आपल्याला, नम्रता, एक तर नम्रता आणि दुसरी सेवा, आणि सेवा करून मग प्रश्न. हे असं का? हे आजचे जे महाराज आहेत त्यांनी असं सांगितलं, तर का सांगितलं?
आणि जेव्हा ते म्हणजे नम्रता असते, सेवा असते, तर मग भगवान पण कृपा करतात, गुरु पण कृपा करतात आणि मग तो मनुष्य आध्यात्मिक प्रगती करतो. प्रमाणित प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतच शिष्याविषयी अत्यंत दयाळू असतात. तर हे जे आहेत की गुरु जे आहेत ते नॉर्मली खूप दयाळू असतात. आणि म्हणून जेव्हा शिष्य नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान-प्रदान यांचा पूर्ण मेळ असतो. तर जे नम्रता असेल, सेवा असेल, तर मग त्यांचे जे प्रश्न आणि उत्तर ह्याने त्यामुळे खूप म्हणजे काय बोलतात एक चांगला मेळ बसतो आणि त्या शिष्याचे नक्कीच पुढे त्याचं आध्यात्मिक प्रगती होते. तर इथे एक जसं सांगितलं की गुरु हा स्वभाव होता खूप दयाळू असतो. तर ह्याचा अर्थ असं घ्यावा की काही शिष्य करेल, काही बोलेल, अच्छा हो हो ते तू खूप चांगला आहे. तसं नाहीये. दयाळू म्हणजे जेव्हा तो चुकत आहे, तो त्याला छडी पण मारेल. आपण आजकाल तर आय डोंट नो म्हणजे ऐकतो मी की अलाउड नाहीये, टीचर लोक मारत नाही. पण आमच्या काळात आम्ही खूप मार खाल्लेला आहे. टीचरकडून शिकून घ्यायला. कधी छडीने मारायचं, कधी पनिशमेंट आणि हे म्हणजे त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिला जो आधीचा लॉट आहे किती चांगला आणि किती लॉजिकल आणि सेन्स आहे. आजकालची पोरं शाळेत जातात, पण त्यांच्यावरती असं नाहीये. शिकले ते शिकले, नाही शिकले तर टीचरला काही पडलं माझा पगार भेटतो ना बस. तर तो एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दोघांमध्ये पण तर तसं नसावं. दयाळूचा अर्थ असं नाही. जसं आपण पाहतो की आई जी आहे ती पण एक जी बोलते ना पहिली गुरु कोण असते ती आई. आईकडून सगळं शिकतो आपण. बोलायला, चालायला, खायला, एव्हरीथिंग. पण ती आई जेव्हा बघते की हा तर चुकतोय कुठेतरी, तर ती त्याला सांगते, सांभाळते, करेक्ट पण करते. पण नाही ऐकत, तर जर तो म्हणजे अडाणीपणा करतो, तर त्याला मारते पण. तर याचा अर्थ असा आहे का ती दयाळू नाही? नाही, ती दयाळू आहे. बट ती तिची इच्छा आहे की या माझ्या शिष्याने किंवा माझ्या पोराने चुकीच्या मार्गावर जाऊ म्हणून गुरु तसं करतो. दयाळू असला तरी म्हणजे प्रॉपरली त्याला म्हणजे त्याला चांगलं शिक्षण पुढे भेटलं पाहिजे म्हणून तो गुरु जो आहे तो तसा वागतो. तर आजच्या श्लोकमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला भगवान कृष्ण आपल्याला आदेश देत आहे की आपल्याला गुरूंकडे गेलं पाहिजे. आणि गुरु म्हणजे असं कोणी हवेमधला गुरु नाही. म्हणजे जसं सांगतात की जे गुरु आता या जगात नाही त्यांच्या जसं एकलव्य आहे की एक मूर्ती बनवा तुम्ही आणि त्यांच्याकडून दीक्षा घ्या. तसं पॉसिबल नाहीये. तुम्ही चुकत असेल तर कसं कोण तुम्हाला करेक्ट करा. तर तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज पाहिजे मग तसं असेल तर मग शाळेमध्ये पण मुलं शाळेत कशाला जातील मग. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल ते पण एक टीचर कोण आहे त्याचा किंवा जो ज्याने पुस्तक लिहिलं त्याची मूर्ती बनवतील घरी म्हणजे त्याच्याकडून बसून शिकतील ओके आणि डॉक्टर होतील. पण दॅट इज नॉट पॉसिबल. त्याच्यासाठी काय आपल्या शाळेत जावंच लागतं. गुरुकडून शिकावंच लागतं. तर जसं गुरु हा एक जिवंत व्यक्ती असला पाहिजे आणि त्याला आपली चूक दाखवली पाहिजे. तर गुरु हे आपल्याला आजच्या श्लोकातून शिकायला भेटत आहे की गुरुकडे गेलं पाहिजे. गुरु जिवंत गुरु असला पाहिजे आणि आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. आणि त्याच्याकडे कसं गेलं पाहिजे? फर्स्ट नम्रतेने गेलं पाहिजे. दुसरं सेवा केली पाहिजे आणि तिसरं त्यांना प्रश्न विचारले. तर आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. नाही तर आयुष्यभर आपण त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ, अटेंडन्स लावू, सही करून परत पण पुढे आपण आपली प्रगती. तर आजच्या श्लोकामध्ये हेच मेसेज आपण घेऊ शकतो. तो मी ते थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका आहेत आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. स्कंद गोविंद की जय. हरे कृष्णा. हरे
हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभूजी कृष्ण मला पत्र माता. जर गुरुची सेवा करायला म्हणजे असं पॉसिबल नसेल तर काय करणार मग? कशा पद्धतीने पूजा मग सेवा करायची? सेवा 2 प्रकारची असतात. एक आहे वपू सेवा, म्हणजे पर्सनली गेलो, त्यांचे पाय चेपले, काही म्हणजे जे त्यांना लागतं ते केलं काम. त्यांच्या घरात झाडू मारला, काहीही केलं. पण प्रभुपादजी काय म्हणतात, ती सेवा तर आहे चांगली, पण त्यापेक्षाही मोठी इम्पॉर्टंट आहे वाणी सेवा. 2 प्रकारची. एक वपू म्हणजे त्यांच्या शरीराची सेवा आणि दुसरी त्यांची वाणीची सेवा. तर गुरूंनी जे सांगितलं आहे त्याचं पालन ते जास्त महत्वाचं आहे. मी त्यांच्या घरामध्ये जातो, झाडू मारतो, पण त्यांनी जे काही सांगितलं, बाबा भगवद्गीता वाचा रोज, 16 माळा करा, तुम्ही मंदिरात जा, देवाचं दर्शन घ्या, ते काही करायचं, पण घरामध्ये जाऊन मी झाडू मारतो त्यांचं रोज. हो, मी गुरुची सेवा करतो, गुरुची. तर तसल्या सेवाच काही उपयोग नाही. असं नाही टोटली झिरो, त्याला काहीतरी गुरुच्या सानिध्यात राहायला त्यांची सेवा काहीतरी फळ भेटेल, पण दॅट इज नॉट द टॉप मोस्ट. त्याला चांगलं खरंच आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर वपू सेवापेक्षा वाणी सेवा. त्यांनी जे सांगितलं आहे, जसं प्रभुपादजी आपल्या गुरूंना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना फार कमी वेळा भेटले, ते हार्डली म्हणजे फार कमी. पण त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ते आपल्या गुरूंना भेटले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना, त्यांनी एकच बघताच त्यांना सांगितलं, तू पाश्चात्य देशमध्ये जाऊन इंग्लिशमध्ये प्रचार कर. ते त्यांनी घेतलं. जेव्हा दुसऱ्या वेळेस भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं, तू पुस्तकं लिह आणि भरपूर जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू पुस्तक. प्रभुपादजी पूर्ण आयुष्य ते सारखे भेटले नाही, 2दा म्हणजे काही फार कमी वेळेस भेटले, पण हे जे 2 त्यांचे जे त्यांची जी वाणी होती, जे त्यांचे जे उपदेश होते, पूर्ण आयुष्य त्यांनी फॉलो केलं होतं. एक पाश्चात्य देशात जायचं नाही, पाश्चात्य देशात गेले, अमेरिकात गेले ना, आपण पाहिलं की तिथून जे इस्कॉन चालू झालं, पूर्ण दुनियाभरात त्यांनी पूर्ण पृथ्वीला आय थिंक 8 वेळेस त्यांनी प्रदक्षिणा, मतलब एवढ्या ठिकाणी त्यांनी पूर्ण, ते पण फक्त 10 वर्षात, ओनली इन 10 years, 10 वर्षात त्यांनी इतका प्रचार केला, इतका प्रचार. तर ते असं एक डेडिकेशन पाहिजे, माझ्या गुरुंनी सांगितलं मला केलं पाहिजे. तर हे जास्त महत्वाचं आहे. तसं आपण गुरुची सेवा करू शकतो, वाणी सेवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. बरोबर. हरे कृष्ण प्रभूजी. खूप छान समजून सांगितलं की ठिकाणी काय. थँक्यू अर्चना मॅम. ठीक आहे, तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या शुक्रवारी भेटूया. आजचा मी अजून 2-3 श्लोक घेणार होतो, पण आजचा श्लोक इतका इम्पॉर्टंट होता, मी विचार केला ह्याच्यावरती थोडस आपण थोडा आरामशीर चर्चा करूया, समजण्याचा प्रयत्न करू. तर खूप खूप धन्यवाद. पुढच्या शुक्रवारी भेटूया आपण. हरे कृष्णा. भगवद्गीता यथावत की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गोविंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभुजी. दंड प्रणाम. हरे कृष्णा. दंड प्रणाम. चला.